तर मंडळी मजेत आहात ना? आज गव्हाच्या पिठाचे नाचोसची रेसिपी घेऊन आले आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर गव्हाच्या पिठाचे हे पौष्टिक नाचोस फक्त तुमच्यासाठी. तर पाहूयात रेसिपीमध्ये आपल्याला काय वापरायचं आहे. या ठिकाणी गव्हाचे पीठ 1 वाटी घेतलं आहे. जिरं पाव चमचा घेतलेला आहे. लाल तिखट घेतलं आहे. चवीनुसार घ्या, तुम्ही जितकं तुम्ही स्पायसी खाऊ शकतात त्या अंदाजानं घ्या. हळद घेतली आहे पाव चमचा. या ठिकाणी आता आमचूर पावडर पाव चमचा घातली आहे. थोडासा आंबटपणा आपल्या नाचोसला येण्यासाठी. मस्तपैकी हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. पुढे जाऊन त्याच्यामध्ये आता आपण धने पावडर अर्धा चमचा घातलेली आहे. एक पळी तेल घातलेलं आहे. आणि आता आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि सगळे मसाले मिक्स करायचे आहेत. पण त्यापूर्वी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अंदाजानुसार. आणि पिठातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायचं आहे, कारण एकदा आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं तर त्या गुठळ्या मिक्स होत नाहीत. तर ती काळजी घ्या या ठिकाणी. आणि घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून. चपाती बनवतो तसं बनवायचं नाही आहे, म्हणजे तसं पीठ आपल्याला मळायचं नाही. या ठिकाणी छानपैकी मळून घेतलेलं आहे. मस्त कडक असं मळायचं आहे, जेणेकरून ते पीठ मळल्याच्या नंतरनं जेव्हा आपण लाटणार आहोत तेव्हा ते चिकटलं नाही पाहिजे पोलपाटाला. चला तर आता आपण लाटून घेऊयात. मस्त पोलपाटावरती आपण पीठ घातलेलं आहे. गोळा ठेवून घेऊयात. एक मस्त लाटूयात. आपल्याला ही चपाती पातळ लाटायची आहे, कारण ती कुरकुरीत होण्यासाठी मदत होईल आपल्याला. मस्त पातळ लाटून घेत आहे. जेवढी जमेल तेवढी पातळ लाटा, तेवढी जास्त क्रंची बनणार. या ठिकाणी मस्त लाटून झाली की आपल्याला त्याच्या कडा कापून घ्यायच्या आहेत. चला तर पाहूयात आपण कशा कापलेल्या आहेत. कड्या कापताना आपण सुरीचा वापर करून फटाफट ते आपण कट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता असं चौकोन मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतरनं काट्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्याला होल करून घ्यायचे आहेत. नाचोसचा आकार देण्यापूर्वी हे करणं इम्पॉर्टंट आहे, तरच आपल्याला नाचोस असे पुरीसारखे फुलणार नाहीत आणि कुरकुरीत होणार आहेत. असं आपण सर्व ह्या लाटलेल्या मिश्रणावरती करून घेणार आहे. सगळी करून व्यवस्थित करून घ्यायचे आहेत होल काट्या चमच्याने. आणि छान असं आपल्याला वाटलं की हां आता भरपूर सारे होल ह्याला करून झालेले आहेत. बिलकुल पण आपलं हे पीठ जेव्हा आपण तळू तेव्हा अजिबात मऊ पडणार नाही. असे होल आपले सर्वत्र करून झाले की आपण याला आता कटिंग करून घेणार आहे. तर कटिंग करणं पण सोपं आहे. तुम्हाला मी करून दाखवते कसं कट करायचं आहे ते. 2 इंच इतकं लांबीची ह्या अशा लांब लांब पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत.
त्याच्यानंतर आपल्याला त्याला त्रिकोण द्यायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही एक एक सिंगल पट्टी घेऊन सुद्धा कापू शकता आणि हवं तर तुम्ही तिरके सुद्धा कटिंग करू शकता. मी एक एक पट्टी करून दाखवते, कारण म्हणजे आपले जे नाचोस आहेत बऱ्यापैकी सेम आकाराचे आणि सेम जाडीचे दिसून येतील. हे अजिबात पोलपाटाला चिटकत नाहीत, पण तळल्यावरती खूप टेस्टी लागतात, खूप टेस्टी. बाहेरचं काही घेण्यापेक्षा लहान मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही हे बनवून दिलं तर अतिशय आवडीने मुलं पण खातात. कारण कसं हेल्दी आहे, कारण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. नॉर्मली आपण चपातीसाठी तर तेच वापरतो. तर या ठिकाणी आता दुसरी चपातीसुद्धा लाटून घेऊन त्याचेसुद्धा नाचोस बनवून घेणार आहे. सर्व नाचोस बनवून एका प्लेटमध्ये तयार करायचे आहेत आणि त्यानंतर एकदाच आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तळताना आपल्याला एकदम मोठ्या गॅसवर तळायचे नाही आहे. तळताना मीडियम गॅसवरती तळायचे. स्टार्टिंगला थोडं तेल बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं आहे. चला तर ही जी नवीन पोळी लाटलेली आहे आपण, पोळी किंवा चपाती, तिला आपण असं एका साईडला मी उलटणं ठेवलेलं आहे. त्याच्या मापाने आधाराने मी आता त्याला छान चौकोन करून घेणार आहे पोळीचा. चारी बाजूंनी मी अशा कडा कापून घेतलेल्या आहेत. चला आता त्या कडा काढून घेऊयात. असं काहीतरी दिसणार आहे ते. आणि आता ह्याचे सुद्धा आपण नाचोस कट करून घेणार आहेत. अतिशय सोप्या रेसिपीज या चॅनलवरती मी अपलोड करत राहते, की जेणेकरून सर्व किचन्समध्ये हे बनवणं इझी पडेल आणि लहान मुलांसाठी आणि घरच्या इतर लोकांनासुद्धा ते आवडतील. अशा ह्या साध्या सोप्या रेसिपीज पण टेस्टी आशा करते की तुम्हाला आवडत असेल तर सर्वप्रथम चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीजची लिंक मिळत राहील. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी कट करून घेत आहे. अंदाज घेऊन आपण फटाफट ते कटिंग करून घेणार आहे. जेवढे झालेले आहेत पहिल्यांदा आपण ताटामध्ये साईडला काढून घ्यायचे आहेत किंवा तिथेच साईडला ठेवले, म्हणजे ते चिटकणार नाहीत एकमेकांना आणि आपल्याला जागासुद्धा मिळेल बाकीचे नाचोस कट करण्याला. तुम्ही बघू शकता अगदी नाचोसचा जसा आकार असतो तसाच आकार आपण कट केलेला आहे. आणि टेस्टला मात्र हे फार कमालीचं लागतं, फार कमालीचं. ह्याच्यासाठी कुठल्याही सॉसची गरज नाही आहे. अगदी असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आणि पटकन बनतात हे नाचोस. ह्याला खूप वेळ वगैरे लागत नाही. हे मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे आकार करून दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ स्लोली बनवलेला आहे. नाहीतर अतिशय फटाफट बनतात हे. मीडियम गरम तेल करून त्याच्यावरती असे नाचोस सोडायचे, थोडे सोडायचे, म्हणजे ते असे फुलतात छान आणि क्रंची बनतात. असे ब्राऊन कलर झाले की आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे. सगळे नाचोस आपल्याला असेच थोडे टाकून ब्राऊन शेडवरती आणून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.
दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण अप्रतिम छान आहेत. घरच्या घरीच नाश्त्यासाठी पण ही एक छान रेसिपी आहे. चहाबरोबर अतिशय उत्तम लागतात. असा गोल्डन कलर आला की समजायचं की नाचोस चांगले तळले गेलेले आहेत, पण हे मीडियम गॅसवरतीच तळायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे नाचोस कट करून घेतले आहे. पुन्हा एकदा वरतून मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडं तिखट घाला. आशा करते की तुम्हाला आपली आजची रेसिपी ही आवडलेली असेल. तर अशाच प्रकारचे अतिशय साध्या अशा रेसिपीज मी घेऊन येते, त्यामुळं तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा.